वाटोळ झाले. मतदान हे ना कधी बी स्वतःची इच्छा होत नाही, मतदान करायला होतं. मतापुरतं सगळेच गोड बोलतात. मतदार वर्ग पहिल्यासारखा राहिलेला नाही. लोकांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे ना. शेतकऱ्याच्या बाजूने एकही माणूस आतापर्यंत उभा राहील. तुमच्या चॉईसचा उमेदवार बघून करा, पण मतदान हे 100% केलं पाहिजे. जागर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथं काही मतदार बसलेले आहेत, नागरिक बसलेले आहेत. नेमकी त्यांची भूमिका काय आहे? खरं तर लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार हा राजा असतो. निवडणुकीपुरतं का होईना पण आपल्या या देशामध्ये आपल्या मतदाराला राजा समजलं जातं आहे. तर या राजाची नेमकी भूमिका काय? सगळे नेते, त्यांचे लोकसभा उमेदवार हे सगळे भूमिका मांडतायत, परंतु या मतदार राजाची भूमिका काय आहे नेमकी ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याशी संवाद साधू या माझ्याबरोबर. नमस्कार दादा. काय कसे आहात? काय चाललंय सध्या? काय परिस्थिती? सध्या काय परिस्थिती? आमची दुष्काळी परिस्थिती. म्हणजे तुम्ही पावसाची वाट बघताय? आम्ही पावसाची वाट बघतोय. आता देशामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे आणि सगळे जे राजकीय क्षेत्रामधले नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, उमेदवार आहेत, हे मतदानाची वाट बघतायत. खरं तर देशामध्ये आपल्या लोकशाही व्यवस्था आहे आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार हा राजा असतो, सदा सर्व काळ राजा असतो. पण आपल्या मतदारांनाच त्याचा विसर पडलाय काय? पण सध्या या निवडणुकीमध्ये जसं नेते त्यांच्या पक्षाची भूमिका सांगतात, उमेदवार त्यांची भूमिका मांडतात, तसं मतदार राजाची सुद्धा एक भूमिका आहे, त्याचे सुद्धा एक मुद्दे आहेत. तर तुमचे काय मुद्दे, तुमची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये? आमची भूमिका ही आहे की बाबा प्रत्येक वेळेस नेते जे आश्वासनं देतात, प्रत्येक ही करतात, म्हणजे आम्हाला कुठल्या पक्षाचं याचं काय बोलायचं नाही, ते बाबा ते पूर्ण करावं किंवा पूर्ण न झाल्यास ते आश्वासनं देऊ नयेत त्यांनी. आणि दुसरं असं की मतदार आता काय सगळे सुशिक्षित आहेत, त्यामुळं पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही की ह्याला मतदान द्या, त्याला मतदान द्या. प्रत्येकाला ज्याचं त्याला कळतंय की मतदान कुणाला द्यायचं, कुठं द्यायचं, प्रत्येकाला ज्याचं त्याला कळतं. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. या निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत आणि मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे. ती कुठंतरी भावनिक होताना दिसते. मुद्दे काय आहेत? म्हणजे जसं आपल्या देशाची आता ही निवडणूक जी आहे ही लोकसभेची निवडणूक आहे, राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे. मग देशाची आर्थिक परिस्थिती असेल, आपल्या देशातली शेती व्यवस्था असेल, आपल्या देशातलं परराष्ट्र धोरण असेल, आपल्या देशातलं उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य या संदर्भातलं धोरण असेल, हे ठरवण्याची जी व्यवस्था असते ते सरकार असतं, ते बनतं या निवडणुकीनंतर. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या मुद्द्यांवरती तुमच्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक व्हायला पाहिजे? तुमचे कुठले मुद्दे आहेत, तुमचे कुठले प्रश्न? आमचे मुद्दे तर पहिले हे आहेत की आमचा तालुका आहे दुष्काळग्रस्त. पहिलं आमच्या पश्चिम पट्ट्याला पाण्याची सोय झाली पाहिजे आणि दुसरं बेरोजगारीचा प्रश्न आहे. तुमचा तालुका तुम्ही म्हणताय, आमच्या प्रेक्षकांना समजू द्या, तुमचा तालुका नेमका कोणता आहे? पुरंदर तालुका, दुष्काळी तालुका आमचा. आमचं पुण्यापासून अगदी मला वाटतं 25 किलोमीटरवरती आमचं ही सासवड. या दादांना काहीतरी बोलायचंय तर त्यांना सांगायचंय. पुण्यापासून फार जवळ असून सुद्धा म्हणजे पावसाअभावी दुष्काळग्रस्त आणि विकसित पाणी कमी असल्यामुळे, नाहीतर तो पुण्यापासून फार जवळ आहे आमचं. तुम्ही सांगताय पुण्यापासून फार जवळ आहे. शहराच्या जवळ असलं तर त्याचे एक ॲडव्हान्टेज पण असतात त्याचे, शहराच्या जवळ असण्याचे. म्हणजे रोजगाराची संधी वाढते, काय शेतीच्या संलग्न व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. या संदर्भामध्ये इथं काय व्यवस्था आहेत तुमच्या तालुक्यामध्ये की जे समजा व्यवस्था नसतील तर त्या कुठल्या व्यवस्था असल्या पाहिजेत असं वाटतं? व्यवस्था म्हणजे आमचा प्रश्न
पहिला प्रश्न आहे पाणी. धरण किंवा उचल पाण्याची स्कीम एखादी करून पाणी आलं म्हणजे याच्यापेक्षा म्हणजे बऱ्यापैकी प्रगती करू शकतो तालुका. म्हणजे रोजंदारीची सोय कधी होणार, कंपन्या येणार. कंपन्या कधी येणार? ज्यावेळेस पाणी असेल त्यांना त्यावेळेसच कंपन्या येणार. बरोबर बरोबर. आणि कंपनी आलं तर रोजगार मिळणार. आणि जर पाणी आलं तर आम्हाला सिटी जवळ आहे. आमचा जो शेतात पिकलेला माल आहे तो शहरात नेऊन आम्ही विकू शकतो ना. जुन्या थोड्या आठवणीकडे मी जातो. माझ्यासोबत दुसरे एक दादा आहेत. आपल्याकडं 3 वर्षापूर्वी फार भयान परिस्थिती होती. कोरोनाचा काळ होता आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न, आरोग्याची व्यवस्था कशी आहे या संदर्भातले प्रश्न आपल्याकडे उपस्थित केले गेले. तुमच्या या मतदारसंघामध्ये आरोग्याच्या सुविधा कशा आहेत ह्या खरं तर, आणि त्याच्याकडं तुमचा होणारा खासदार जो कोणी असेल त्यांनी कसं बघितलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? होणाऱ्या खासदारांनी आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आरोग्य सेवेकडे. आजची नाही आहे परिस्थिती तशी तालुक्यातली, कमीच आहे आरोग्य सेवा. ते झाली पाहिजे सुधारणा खासदाराकडून. बोला तुम्ही बोला. आमच्या तालुक्याच्या ठिकाणी असं एक मोठं सरकारी हॉस्पिटल झालं पाहिजे. त्यापासून सगळ्या गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होईल ही आमची इच्छा आहे. मी साधारणपणे आता निवडणुकीचं हे वातावरण आहे. माझ्यासोबत काही एक माजी सरपंच सुद्धा आहेत इथले, आणि कुठलाही राजकीय मुद्दा आम्ही या ठिकाणी म्हणजे चर्चेला आणत नाहीये. त्यामुळे अगदी तुम्ही मनापासून तुमच्या भावना व्यक्त करू शकता. कारण ही जी निवडणूक आहे ही मतदारांनी त्याच्यामध्ये राजाची भूमिका निभवायची आहे. पण आपले मतदार कुठंतरी राजा होतच नाही आहेत. काय परिस्थिती आहे नेमकी? परिस्थिती तसं पाहिलं तर रोजगाराचा विषय, मुलांचा. आता माझीच 2 मुलं इंजिनियर झाल्यात, नोकऱ्या नाहीत. शेती आहे, शेतीच्या मालाला बाजारभाव नाही. ह्या गोष्टींच्याकडे थोडंसं जो खासदार होणार आहे, जे आमदार होणार आहेत, ह्या लोकांनी या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. पण एक आहे, म्हणजे मला आता तुम्ही बऱ्यापैकी मुद्दे व्यवस्थित मांडताय, सगळेच तुम्ही मुद्दे व्यवस्थित मांडताय. पण आपण आता 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेली आहेत, अनेक सरकार आलेली आहेत, प्रत्येकाने काम करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु कुठंतरी आपण कमी पडतोय. शेतीमालाला बाजारभाव मिळण्यामध्ये कमी पडतोय, रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये कमी पडतोय. परंतु तुमचा जो दबाव आहे, मतदारांचा जो दबाव आहे, तो कुठंतरी दिसत नाही. म्हणजे 5 वर्षात नाही एकदा मतदान मागायला आपण नेते येताना बघतो, उमेदवार येताना बघतो, पण पुढं 5 वर्ष मतदार जो राजा आहे त्याची भिकाऱ्यासारखी अवस्था होती. काय सांगाल याच्यावरती? नाही, 5 वर्षानंतर मतं मागा येतात, पण एकदा मतदान झालं ना की 5 वर्ष परत 5 वर्ष संपस्तोपर्यंत मतदारांना काही व्हॅल्यूच नाही राहत ना. त्यासाठी मतदारांनी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मतदारांनी जागरूक झालं पाहिजे. जो सुशिक्षित बाबा व्यवस्थित खासदार असेल, आमदार असेल, जो समाजाचा विकास करेल, ह्याकडे थोडंसं लक्ष देऊन मतदारांनी मतदान केलं पाहिजे. म्हणजे 100% मतदान केलं पाहिजे या विषयाचे तुम्ही सहमत आहे? मतदान हे 100% झालं पाहिजे. तुम्ही कुणालाही द्या, कोणालाही द्या. मतदार कुणी असं गरीब बसलं नाही पाहिजे की मतदान मी करणार नाही म्हणून गरीब नाही बसलं पाहिजे. मतदान हे कराच तुम्ही, तुमच्या चॉईसचा उमेदवार बघून करा, पण मतदान हे 100% केलं पाहिजे. काय कसे आहात? ठीक आहे, मस्त चाललंय. कुठल्या गावचे तुम्ही? मी सासवडचा आहे. सासवडचे. कुठं चाललाय तुम्ही? चाललं नाही, मी मुलीला सोडायला आलोय. बर. सध्या मला सांगा, आता निवडणुकीचा हा सगळा प्रचार चालू आहे, जोरदार सगळं वातावरण आहे, कुठंतरी आपले मुद्दे विसरले जात आहेत. आपण मतदार आहे, राजा आहे, पण आपल्याला फक्त मतदानाच्या वेळेसच राजा समजलं जात आहे. इतर 5 वर्ष मात्र आपल्या विषयांना, आपल्या मुद्द्याला कुठंतरी दुर्लक्ष होताना दिसतं. 75 वर्ष आपल्या देशाला झाले स्वतंत्र होऊन, आणि आता मतदारांना खऱ्या अर्थानं राजाची भूमिका निभावणं गरजेचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कुठले असे मुद्दे आहेत? मग ते शिक्षण असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल, देशाची अर्थव्यवस्था असेल, परराष्ट्र नीती असेल, कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, ही काही स्थानिक निवडणूक नाही. त्या अर्थानं तुम्हाला कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात? आता परराष्ट्र मुद्दे म्हणले तर चायना आणि पाकिस्तान वगैरे त्रास देते, त्यासाठी मोदीजी ठीक आहेत, गरजेचं आहे भाजप सरकार, म्हणजे केंद्रात. तर महाराष्ट्रात काय वाटत नाही की बाबा ते सरकार चांगलं आहे. महाराष्ट्रात काय नाही चांगलं वाटत? काय राजकारणाचं वाटोळ झालंय, त्यामुळे नकोच वाटतंय. तुम्हाला फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं दिसत नाही. याच्या बरोबर
याच्या व्यतिरिक्त कुठले असे मुद्दे आहेत? शिक्षण असेल, आरोग्य असेल, काय तुम्ही बघता? म्हणजे कारण तुमच्या घरामध्ये मुलं गरिबांना असतील. शिक्षण आता मिळणं मुश्किल झालंय, मिळतच नाही म्हटलं तरी चालेल. आता आपली मुलं इंग्लिश मिडियमला घालतात लोक कॉम्पिटिशन मध्ये, आणि परराज्यातली येणारी मुलं मराठी शाळेत आहेत. आता त्यांना काही कळत नाही ना, आपल्या मुलांना इंग्रजीमध्ये काही कळत नाही. म्हणजे बाजारच झालाय शिक्षणाचा. शिक्षण हे खऱ्या अर्थानं सरकारने देण्याची गरज गोष्ट आहे, आहे. आणि देणं गरजेचं आहे. पण ते मिळत नसल्यामुळं पर्याय शोधावा लागतोय. पैसे भरून मुलं शिक्षणाला दुसरीकडे पाठवायला लागतात. परवडतं हे सगळं? नाही ना परवडत, कसरतच आहे तारेवरची. तुम्ही काय करता? व्यवसाय काय करता? माझं व्हील अलाइनमेंट आणि टायर शॉप आहे. मग हे सगळ्या तुमच्या रोजगारामध्ये छोटासा व्यवसाय तुमचा, याच्यामध्ये हे सगळं कुटुंब अगदी खूप चांगल्या पद्धतीने नाही, आता कोरोनापासून तर तारेवरची कसरत आहे, कसं जरी वागतंय. त्याच्या अगोदर कितवीला मुलं शिकतात? एक 10वीला गेलाय आणि एक 8वीला गेलाय. आरोग्याचा, आता तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला म्हणून खरं तर त्याविषयी बोललो. कोरोनामध्ये आपल्याला आरोग्य सुविधाची फार गरज भासली. कसं बघता तुम्ही? म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये आपणही कधी आजारी पडतो त्यावेळेस सुविधा मिळणं किती गरजेचं असतं त्यावेळेस जाणवतं, आणि आपल्यावर वेळ आल्यावर ते जास्त जाणवतं. तुम्ही कसं बघताय? कोरोनाच्या काळात तसं चांगली सुविधा भेटली, म्हणजे एवढं काही वाईट नाही भेटलेली. कोरोनाच्या काळामध्ये सुविधा चांगली भेटली. तरी नेहमी ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या संदर्भातली काय अपेक्षा? तशी उपेक्षितच आहे ना महाराष्ट्र, एवढ्या काय नाहीतच. शेती म्हणजे आता पुरंदर म्हणलं की दुष्काळ, पाण्याचा अभाव आहे. रोजगारासाठी तुम्हाला इंडस्ट्री किंवा पुण्यावरती, मुंबईवरती किंवा पुरंदर मधले लोक आपण अनेक महाराष्ट्रभर बघतो. म्हणजे कानिपनाथ रसवंतीगृह किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसेल, ती एक पुरंदरची ओळख आहे. बरोबर. तुम्ही रोजगाराच्या संदर्भामध्ये काय तुम्हाला वाटतं, काय केलं पाहिजे? काय एमआयडीसी वगैरे यायला पाहिजे, पण पाण्याचा प्रश्न असल्यामुळे ते येऊ शकत नाही. आता विमानतळाचा प्रश्न आहे, आता 10 वर्ष झालं येतच म्हणतात, फक्त ते पण आलेलं नाही. रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे पण होत नाहीत ना. प्रत्येक सरकार येते, कुणालाच नाव ठेवत नाही, सगळीजण आश्वासन देतात आणि निघून जातात. पण हे का होत आहे असं? आश्वासनं देतात आणि निघून जातात. आपण प्रत्येक निवडणुकीला हेच ऐकतो, असं का होत असेल? काय आपणच कुठं चुकतोय? काय केलं पाहिजे? काय आता एका माणसाने करून चालणार नाही, सगळ्यांनीच बदल घडवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे मतदान 100% केलं पाहिजे. 100% मतदान केलं पाहिजे. आता परवा पहिल्या टप्प्याचं मतदान झालं, 50-55% वर गेलं नाही. आता कसा विकास व्हायचा आणि कसा बदल व्हायचा सांगा? आणि कुणाला विचारू शकत नाही. 50% मतदान करणार, त्यातले 10-20% मतदान पडणार, आणि त्या 20% आपण देशाचं हे ठरवणार. बरोबर. माझ्यासोबत ताई पण आहे. ताईला काय नेमकं वाटतंय या निवडणुकीकडे, ती कशी बघते? ती सुद्धा म्हणजे तिचंही मत आपण जाणून काय वाटतं, कसं पाहते या निवडणुकीकडं? तुझा अनुभव तर कमीच आहे. तिला थोडस बोलताना ती म्हणजे थोडेसे लाज वाटते. आपण आणखी काही लोक आहेत त्या ठिकाणी बसलेले, तिकडं विचारूया. काही व्यावसायिक आहेत आमच्या इथं. काय कसं चाललाय व्यवसाय? काय सध्या पाऊस पाणी नसल्यामुळे थोडासा अवघडच परिस्थिती सगळी. अवघड. पाऊस पाणी तर आता सुरू होणार आहे. होणार आहे पण अजून आज आला कुठे यंदा पाण्याची टंचाई. मागच्या वर्षी कमी झालं. मागच्या वर्षी कमी झाला ना, त्यामुळे यंदा थोडस व्यवसायावरती संकटाचं सावळ पडले असं झालं. सध्या निवडणूक सुरू आहे, निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. आणि काय वाटतं कुठले मुद्दे, आता तुम्ही हे व्यवसाय करताय, तुम्ही म्हणता व्यवसाय नीट चालत नाही, त्याला काहीतरी कारण असतील, पण मग निवडणुकीमध्ये हे मुद्दे उमेदवाराकडून, पक्षांकडून त्याला मांडले जातात का? आणि तुम्ही त्याला गांभीर्यानं घेता का? कारण मतदार राजा म्हणतो आपण, पण म्हणण्यापुरताच राजा झालाय. हे तमाशामध्ये एक राजा असतो, ते वगापुरताच असतो. तसं झालंय का मतदारांचं? तसंच तर काय आता, कारण परिस्थिती अशी झाली आहे, मतापुरतं सगळेच गोड बोलतात. मतदान झालं की सगळं वातावरण आहे तसंच चालतंय, सगळं वातावरण. त्यामुळे काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आता शासनाने त्याच्या धोरण काहीतरी घेतलं पाहिजे. शासन तर ऐकत नाही म्हणतायत, तुमचा दबाव निर्माण झाला पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आता शासन ऐकत नाही. परत शिक्षणाचा खर्च वाढला पोरांचा. पण मतदान करायला आवडतं का? ते करावंच लागणार, त्यात प्रश्नच नाही. करणार का तुम्ही? करावंच लागेल ना, मतदान कुणाला ना कुणाला तरी करावंच लागेल. कुणाची हवा वाटते इकडं बारामती लोकसभेत? तशी दोन्हींची आवाज जोरातच चालली. दोन्हींची आवाज काय बोलायची, सगळे दोन्हींची आवाज जोरात चाललेली. सध्याची परिस्थिती तशीच निर्माण झालेली. बरं, चालेल. धन्यवाद. आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांना काय वाटतंय.
ओळखतो की मी कुठलं गाव तुमचं? हेच पुरंदर तालुका आस्करवाडी डिग्री. बर, काय काय करता तुम्ही? मी जॉब हॉटेलमध्ये कामाला आहे अमृतुल्यमध्ये. बर, अमृतुल्यमध्ये कामाला. तर काय कशी परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती सुप्रियाताई सुळे. बर, तुतारी. म्हणजे तुम्ही तुतारीची हवा सांगता इकडं. पण मला सांगा, ह्या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे मुद्दे यायला पाहिजेत, म्हणजे आपण रोजगार म्हणतो, शिक्षण म्हणतो, विकासाचे आरोग्य आले म्हणतो, विकास म्हणतो, जर एकदा निवडणूक गेली की हे मुद्दे दूर होतात. तुम्हाला असं कुठलं वाटतं की बाबा, म्हणजे तुम्ही मतदान कुणालाही करा, त्याबद्दल आमचा कुठलाच आक्षेप नाहीये, पण येणाऱ्या सरकारनं, निवडून येणाऱ्या उमेदवारांना कोणत्या मुद्द्यावरती भर दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमचे कुठले प्रश्न? जास्तीत जास्त आरोग्य आणि शिक्षण. असं का वाटतं? कारण शिक्षणाची काशी थोडीशी कमीच आहे ना. की शिक्षण क्षेत्रामध्ये जरा थोडं आपलं पायाभूत सुविधा लोकांना मिळल्या पाहिजेत. म्हणजे शिक्षण चांगलं मिळालं तर रोजगार चांगला मिळू शकतो. रोजगार चांगला मिळू शकतो. रोजगार जर मिळाला तर जे बेरोजगाराची परिस्थिती कमी होऊ शकते. तुमचे चांगले विचार आहेत, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळतात. पण सध्या देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे? देशाची आर्थिक परिस्थिती आहे म्हणायचं की बऱ्यापैकी आहे. एवढी काही आपली देशाची परिस्थिती हे नाहीये. लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा चांगल्यापैकी. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की गावखेड्यातल्या लोकांना देशाची आर्थिक परिस्थिती कसं काय विचारता तुम्ही? त्यांना काय का कळणार विचारू आहे? नये? का विचारू नये सर? कारण त्यांना पण माहिती पाहिजे ना की आपल्या देशामध्ये काय चाललंय किंवा आपल्या देशाची काय परिस्थिती आहे. आता ही माहिती तुम्हाला कुठून मिळते बरं जनरली? जर आपण असं टीव्ही चॅनल बघितल्या, बातम्या बघितल्या, कारण जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो म्हणजे मीडिया आहे. बरोबर. मीडियाच्या माध्यमातूनच आपल्याला माहिती मिळते ना. पण आमची जबाबदारी आहे की तुमच्यापर्यंत खऱ्या बातम्या आम्ही ते पोहोचवल्या आल्या पाहिजेत. ती कारण नुसती ब्रेकिंग न्यूज पाहिजे अशी नाही पाहिजे. ती जी जनतेचे काय समस्या आहेत त्याही ते मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळल्या पाहिजे. किंवा राज्य सरकार असेल, केंद्र सरकारची ज्यावेळेस आपल्याला सुविधा पाहिजे त्यावेळेस किंवा केंद्र सरकारची ही योजना आहे ही लोकांना माहिती पाहिजे ना. निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीच्या काळामध्ये जसं नागरिक नेत्यांना प्रश्न विचारतात, उमेदवारांना प्रश्न विचारतात, तसं या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता. ते पत्रकारांनाही सोडत नाहीत, त्यांनाही प्रश्न विचारतात. तुम्ही सुद्धा खऱ्या बातम्या दाखवल्या पाहिजेत असं ते सांगताय. म्हणजे इतकं त्यांचं म्हणजे त्यांची समज आहे. पण आता मला सांगा, तुम्ही शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी महत्वाच्या म्हणून सांगितल्या, तर हे निवडणुकीच्या प्रचारामध्ये ह्या गोष्टी किती मांडल्या जातात? ह्या तर प्रकाशाने कुठलाच पक्ष मांडत नाही. नुसती गरणशाहीवरती निवडणूक जर होणार असेल तर मग लोकशाहीचा उपयोग काय? लोकशाही कशाला म्हणायचं? किंवा लोकांचे प्रश्न. आता जर घरचा वाद हा जर तुम्ही मीडियाच्या माध्यमातून जर तुम्ही लोकांपर्यंत नेत असेल तर त्याचा उपयोग नाही ना. की तुम्ही मुद्दे काय म्हणले पाहिजेत बाबा की आम्ही हे करू हा शब्द राजकीय पक्षांचा असतो किंवा करतोय. म्हणजे लोकशाहीमध्ये कुणी उभा राहू शकतं, तसं कुणीही तुम्ही राहू राहा. शकतं. आणि फक्त मुद्दे मात्र मुद्दे विकासाचे. विकासाचे पाहिजेत आणि जनतेच्या हिताचे पाहिजेत. मग ते कुणी जरी मांडले तरी हरकत नाही. बरोबर आहे. पण तुम्ही मतदान करणार का? म्हणजे काय 100% आणि लोकांना आणि सुद्धा मतदान- प्रबोधन करणार. मतदान केलं पाहिजे का? केलंच पाहिजे. कारण आपल्या इथं आता जर तुम्ही जर पाहिलं, आता 5 मतदारसंघामध्ये तुम्ही जर परिस्थिती बघितली तर काय होती, 60% सुद्धा मतदान झालं नाही. बरोबर. लोकांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे ना. नुसतं राजकीय पुढाऱ्यांवरती आरोप करून उपयोग नाही. त्याने जनतेने सुद्धा असं सर्तक राहिलं पाहिजे. अतिशय महत्वाचे मुद्दे यांनी उपस्थित केले. ते सगळेच उपस्थित करतात. आपण बघतोय लोकांमधली जी समज आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे. त्यांना ह्या सगळ्या समस्या, प्रश्न त्यांची माहिती आहेत आणि त्याच्या संदर्भात ते आवाज उठवत आहेत. कदाचित उमेदवार किंवा राजकीय नेते हे त्यांचा आवाज ऐकतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. परंतु त्यांना प्रश्न मांडायचे, ते प्रश्न मांडतायत आणि आवाज उठवतायत. आता हा आवाज उमेदवारांनी ऐकला पाहिजे, नेत्यांनी सुद्धा ऐकला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, या तुमच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुठले असे महत्वाचे मुद्दे आहेत की ते व्हायला पाहिजेत, ते झालं तर इथलं चित्र पालटू शकतं, अधिकाधिक रोजगार, शिक्षण, उद्योग, व्यापार ह्या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या होऊ शकतात? काय वाटतं तुम्हाला? इथं महत्वाचा प्रश्न फक्त पाण्याचा आहे. पाणी, लाईट ह्या
बेसिक आहे ना टोटल सगळ्या अजून कुठल्याच गरजा पूर्ण झालेल्या नाही तिथल्या. मेन म्हणजे पाणी तर कधी वेळेवर भेटत नाही आणि जे भेटतं ते बी आपलं म्हणजे हेच समजायचं, त्याची गॅरंटी नाही कधी येईल ती. शेड्यूल पाण्याचं शेड्यूल आहे, जाणं शिरसायचं पाणी आहे. पाणी घेतलं आपण की ते हवरवर पाणी घेतो, हवर पर आवर. तर पर आवर पाणी 12 तासाचं बिल घेतात आणि पाणी सोडलं 3 ते 4 तासाचं पाणी सोडतात. मधले जे अधिकारी आहेत ते त्यांचं काय पर्सनल विषय असेल काय ते माहिती नाही, पण हे शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे ना काही नाही, झिरो आहे. या भागामध्ये शेतीचा प्रश्न महत्वाचा आहे, पाण्याचा प्रश्न. दुसरं काही नाही. बरोबर. पण शेतीला समजा शेतीला पूरक उद्योगधंदे होतात, त्याच्यातून रोजगार वाढू शकतो. त्याच्यासाठी शिक्षण व्यवस्था चांगली पाहिजे, कारण तर तुम्हाला सक्षम मनुष्यबळ तयार होऊ शकतो. हे सगळ्या इंटरलिंकिंग गोष्टी, ह्याच्याकडे कसं बघतात? हे तर समजा बेसिक फाउंडेशन भरपूर झालेलं आहे चांगलं, पण मेन काय पाहिजे, लाईट वेळेवेळी येत नाही, कधी लाईट येत नाही, रस्ते ठीकठाक आहेत, पण पाणी मेन पाण्याचा प्रश्न येतो. पाणी हे वेळेवर नाही म्हणलं तरी चाललं. पण हे सगळं प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? काय म्हणजे व्यवस्थेमध्ये हा बदल जर दिसायचा असेल? दरबारी आहे ना शेतकऱ्याला झिरो व्हॅल्युएशन आहे. कुणी सरकार कुणाचं बी येऊ द्या, भाजपचं येऊ, शिवसेना येऊ, काँग्रेस येऊ, शेतकऱ्यांना काही मदत भेटत नाही. पण मग ही व्हॅल्यू वाढवायची असेल तर काय करायचं? म्हणजे शेतकऱ्याबद्दल जाण असणारा माणूस तिथं गेला पाहिजे. बॉस काँग्रेसच्या सरकारने बी किती वेळा कांदा पण निर्यात बंदी केली, तर सगळ्या निर्यात बंदी केलेली आहे. कोणी नाही शेतकऱ्याच्या बाजूने एकही माणूस आतापर्यंत उभा राहिला. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा एक बोलता बोलून गेलाय, त्या मुद्द्याला परत मी अधोरेखित करतो. तुम्ही म्हणताय की शेतकऱ्याचे प्रश्न जाणणारा माणूस तिथं गेला पाहिजे, तर तो जाण्यासाठी काय केलं पाहिजे? माणूस त्या लेवलचा माणूस तिथे पुढे जाऊन देत नाही. ते हे जे वरची फर्स्ट लॉबी आहे मोठी, ते आपल्या सामान्य त्या लेवलचा माणूस जाऊन देणार नाही कधी कधी असं आपण म्हणतो दगडापेक्षा वीट मऊ, पण ती सुद्धा वीट मऊ असेल तर ती जायची असेल तर ते करावं लागतं मतदान. तर हे मतदानाचे 5 लोकसभेचे काय की तर त्या लेवलचा माणूसच नाही उभा. XYZ हा माणूस बॉस शेतकऱ्याबद्दल खरंच झाले. हा बच्चू कडू आहे, तो माणूस वन मॅन शो, पण तो आपल्याकडे आमच्या भागात नाही. बच्चू कडू शेतकरी 100% जाण बच्चू कडून जाईल, बाकी दुसरा अदरवाईज कोणालाही जाण नाही. आता मला सांगा, पण हे जाण असणार किंवा त्यातलं थोडं डावं उजवं आपण करावं लागेल. शेवटी माणसं आपण अमेरिकेत ऐका ना म्हणजे अमेरिकेतून आणून तर माणसं इथं उभा करू शकत नाही, युरोपमधनं आणून उभा करू शकत नाही. ही माणसं सगळी तुमच्या आमच्यातलीच आहेत. ती कदाचित थोडी डावे असतील, थोडी उजवी असतील, थोडी बरे असतील, थोडी अधिक वाईट असतील. ह्यातनंच आपल्याला माणूस निवडायचा आहे. तर हा माणूस निवडताना आपल्याला मतदान करावं लागणार आहे. ती टक्केवारी फार कमी येते. तर लोकांना तुम्ही काय सांगाल? सांगतात म्हणजे कसं प्रत्येकाला हे कसं झालंय, मतदान हे ना कधी बी स्वतःच्या इच्छेने होत नाही. हे मतदान करायला लावतात. जे लॉबी जे पुढारीची लॉबी आहे ते सांगायला लागतं हे तर मतदान कर, पण त्याला असं कोणी सांगत नाही की बुवा तुला जे योग्य वाटतं त्या उमेदवाराला मतदान कर, असं कोणीच सांगत नाही. सांगतो कोण सांगतं बुवा तू तरीच चालवायचे, घड्याळ चालवायचे, XYZ कमळ चालवायचं, पण असं सांगत नाही की तुला जे योग्य माणूस वाटतोय त्याला मतदान दे. आपण मतदान केलं पाहिजे. मतदान हे केलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं दादा, इथले कुठले प्रश्न महत्वाचे? शिक्षण असेल, रोजगार असेल. शिक्षणाबद्दल आहे ना, बारामती तालुका देशात अग्रेसर आहे. शिक्षण हा पवार साहेबांनी खेडोपाडी संस्था काढल्यात, सगळ्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था आहे, रस्त्याची व्यवस्था आहे. फक्त बारामती तालुका आता माझं 58 वर्ष चालू आहे. मी आत्ता 58 वर्षामध्ये अर्धा बारामती तालुका इतकं दुष्काळग्रस्त आहे की आज पियाला पाणी नाही लोकांना तिथं. हे पवार साहेबांनी सर्व काम केलं, पण अर्धा बारामती तालुक्यासाठी काहीच विकास केला नाही. पूर्ण गाव पाण्यापासून वंचित आहेत. पाण्याचा प्रश्न महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही अजून. आता आणि मतदारांना कसं झालंय, ताई पण महत्वाचे आहेत आणि दादांच्या सुनेतर ते पण महत्वाचे आहेत, पण लोक आता सभ्रमण आहेत, कुणाला मतदान करायचं असं लोकांच्या मनात फार मोठा गंभीर प्रश्न आहे. संभ्रम निर्माण. हा, पण ते लोक बरोबर त्यांचं काम ते करणार, त्यात काय विषय नाही. लोक मतदान करताना कुणाला जरी लोक बोलत असतील, कुणी प्रेशर, तुम्ही जसं म्हटलं की कुणी सांगतं मग इकडंच द्या तिकडं, तरी लोक बरोबर कार्यक्रम करतात. पण हा कार्यक्रम करत असताना मतदान केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर आहे. पण हा आहे ना, पाण्याचा प्रश्न आता त्यांनी सांगितलं पाहुण्यांनी की पाण्याचा प्रश्न आहे ना, मला कळल्यापासून पाण्याचा प्रश्न तो तयार होत नाही. कितीतरी पाईपलाईन झाल्या, पाईपलाईनीचं सगळं घोटाळाच झालं, पण पाईपलाईनीचं पाणी काय शेतकऱ्यापर्यंत कुठलं आलं नाही. आता पिण्याचं पाणी 8-8 दिवसांनी येते. खडक वाचल्याचं पाणी पाटसलं येते, पाटस सोडून सुप्याला येते, सुप्यावरून आमच्यापर्यंत यायला ते 8 दिवस लागतात. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे इथं ह्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय ना, तर पाणी हा सगळ्यात महत्वाचा विषय. पाणी आलं तर त्यामुळं अनेक प्रश्न सुटू शकतात असं यांचं म्हणणं आहे. अनेक
अधिकाधिक नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये करणार आहे. लोकांचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न. तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय कुठले आहेत? रस्त्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. नॅशनल हायवेचे विषय महत्त्वाचे आहेत. ते टोल नाके कमी केले पाहिजेत किंवा लोकांना गैरसोय होतात. मेडिकल सुविधा जास्त उपलब्ध केल्या पाहिजेत आणि बऱ्यापैकी टोल नाक्यामुळे लय त्रास आणि भरपूर रस्त्यांमुळे पण त्रास होतोय. शेवटी रस्ते पण चांगले झालेच पाहिजेत आणि त्याला वाव दिला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि कर्जमाफी हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झाला पाहिजे. असा शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. उद्योजकांना कर्जमाफी दिली जाते तर शेतकऱ्यांनाही दिली पाहिजे. शेतकऱ्यांना दिलीच पाहिजे. शेतकरी हे राजा आहे महाराष्ट्राचा, देशाचा का नाही, त्याला दिलीच पाहिजे कर्जमाफी. कर्जमाफी दिली पाहिजे की शेतीच्या मालाला चांगला भाव मिळावा किंवा त्याला स्वस्त दरामध्ये खतं मिळावी, त्याला चांगली बाजारपेठ मिळावी, कुठला पर्याय तुम्हाला योग्य? खतं तर व्यवस्थित मिळालीच पाहिजे. आता जे भेसळ वगैरे चालते, भेसळ पण झाल्या नाहीत पाहिजेत. खतं चांगली मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना आणि व्यवस्थित त्यांना शेतकऱ्याला राजासारखाच दर्जा दिला पाहिजे असं आमचं मत आहे. नाही तर शेतकरी दिसतोय एका कोपऱ्यात, उद्योगपती दिसतात एका कोपऱ्यात, असं वेगळं होत आहे. असं एक चित्र आहे. मला सांगा, आता लोकशाहीमध्ये ज्यावेळेस मतदार राजा आपण म्हणतोय तर त्या राजानं मतदान केलं पाहिजे का नको? 100% केलं पाहिजे. आणि तिथं मतदान करण्यासाठी लवकरात लवकर जाऊन त्यांनी मतदान करून चांगला माणूस निवडला पाहिजे असंच आमचं मत आहे. बरोबर. नाही, मतदान तुम्ही कुणालाही करा, त्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही प्रश्नही विचारणार नाही, कारण तो तुमचा स्वातंत्र्य अधिकार आहे की कुणाला मतदान करायचं, पण मतदान केलं पाहिजे हे निश्चित आहे. अगदी खूप चांगला विषय तुम्ही मांडलेला आहे. माझ्यासोबत दुसरे एक व्यक्ती आहेत संसरमधले, आणि तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर लढली पाहिजे? खरे तर ही लोकसभेची निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. राजकीय कुठलीही त्याला म्हणजे दबाव यंत्रणा नाही पडली पाहिजे. माणसाच्या मनात जो नेता आहे त्या नेत्याला खुल्यापणाने मतदान केलं पाहिजे. त्या जनतेचा प्रश्न व्यवस्थितपणे हँडलिंग झालं पाहिजे. असा राजकीय नेता आपण निवडून दिला पाहिजे, जेणेकरून तो संसदेमध्ये गेल्यानंतर जनतेचे काही प्रश्न असतील, काही प्रश्न बेरोजगारीचे आहेत, ते बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यात येतील. मुलांना काम मिळेल हाताला, IT पार्क असेल, कुठे काय असेल, केंद्राचे प्रोजेक्ट असतील ते आणले पाहिजे. दुसरा मुद्दा शेतीवर आधारित ग्रामीण भागांचा भरपूर प्रमाणात अवलंबावून विस्तार आहे. मग त्या शेतीला लागणारे खते ही योग्य दरात मिळले पाहिजे, जेणेकरून मोबदला शेतकऱ्याला जास्त प्रमाणात मिळाला पाहिजे. कष्ट पण त्या प्रमाणात. आज शेतीची काय अवस्था आहे? आज आमच्या एरियामध्ये शेतीची चांगल्या पद्धतीने अवस्था, म्हणजे असं लय बी क्रिटिकल नाही, पण पाणी बिणी व्यवस्थित मध्ये सगळं आम्हाला आहे. हा, म्हणजे तुमच्या भागामध्ये पाणी आहे, पण अनेक वर्ष तुम्ही ऊसाचंच पीक घेताय, बरोबर? त्याच्यामुळे समस्या निर्माण झालेल्या आहेत, बरोबर आहे ना? कारण तुम्ही गेली 70 वर्ष तरी मला माझ्या माहितीनुसार, कदाचित त्यापेक्षा जास्त असेल, ऊस तुम्ही पिकवताय. तर पीक बदल असला पाहिजे, नवीन पिकं, त्या संदर्भातलं काय? आता डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे. आसपास 2-3 किलोमीटर 4 किलोमीटरच्या अंतरावर द्राक्षीची बागायतदार शेती व्हायला लागलेला आहे, डाळिंब व्हायला लागलेला आहे, केळी व्हायला लागलेला आहे. असे जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे. आता अलीकडंच आपल्या फ्रूट्स पण भरपूर प्रमाणात आपल्या एरियामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री भरपूर प्रमाणात येत आहे. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा अतिशय डेव्हलपमेंटच्या दिशेने चाललेला आहे. हीच डेव्हलपमेंट जर अधिक वेगानं करायची असेल आणि चांगली करायची असेल तर त्याच्यासाठी एक चांगलं सक्षम सरकार देशामध्ये असलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदार राजाने चांगलं नेतृत्व बघितलं पाहिजे. नेतृत्व असं बघितलं पाहिजे, कुठल्याही बाबा हो माणूस असं सहानुभूती करतोय त्या माणसाकडे नाही बघितलं पाहिजे. जो माणूस काम करतोय, बाबा हा माणूस आपल्याला 100% केंद्रामध्ये गेल्यावर भरपूर प्रमाणात कामं घेऊन येईल, असा नेतृत्व निवडलं पाहिजे. नाहीतर काही माणसं सहानुभूती दिशेने जातात, काही ह्या दिशेने जातात, त्या दिशेने काम महत्वाचं आहे, जेणेकरून उद्योगधंदे आणले पाहिजे. तुम्ही विकासाला महत्त्व देता आणि त्यालाच दिलं पाहिजे. पण आता मला सांगा की खरंच मतदार हा विचार करतो का? शेवटच्या 2 दिवसात काय गडबड होते? आता हा मतदार वर्ग एज्युकेटेड झालेला आहे.
मतदार वर्ग पहिल्यासारखा राहिलेला नाही. प्रत्येक क्वालिफिकेशन केलेला विद्यार्थी आहे घरामध्ये. त्यामुळे तो मतदार राजा हा आईवडिलांना समजून सांगतो की बाबा आपल्या एरियामध्ये असं उमेदवार उभा आहे. तो उमेदवार भरपूर प्रमाणात आपल्याला कामं घेऊन येऊ शकतो. केंद्रामधून मोठे मोठे प्रोजेक्ट घेऊन येऊ शकतो. मी शिकलेलो आहे, उद्या मला त्याचा फायदा होईल. माझा भाऊ आहे, तो उद्याच्याला ॲग्रीचं झाले, तो उद्याच्याला शेतीमध्ये काहीतरी करेल. त्याच्यामुळं आता मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात हुशार झालेला आहे. म्हणजे मतदार हुशार झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही काय आपल्याकडं इथं मतदार आहे, त्यांना विचारूयात. आपण आतमध्ये जाऊया. इथं एक दादा चहा पित आहेत. काय म्हणतात दादा, कसे आहात? ओके, एकदम. चहा कसा आहे? चहा एक नंबर आहे. एक नंबर आहे. हा, मस्त आहे. सध्याची निवडणूक कशी आहे? तशी आता अजितदादाच्या पवार साहेब. बर. आणि म्हणजे तुम्ही अजितदादाच्या गटाचे आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, ही निवडणूक म्हणजे भावकीवर व्हावी का विकासाच्या मुद्द्यावर व्हावी? विकासाच्या मुद्द्यावर व्हावी. आणि देशामध्ये असे कुठले मुद्दे आहेत की जिथं बाबा आपण जे आता खासदार निवडून देतो तो सरकारच्या पक्षाचा असला किंवा त्याच्यातून सरकार बनतं, बरोबर? तुम्ही आम्ही जरी इथं असलो तरी देशाचं सरकार जे बनणार त्याच्यावरून धोरणं ठरणार आहे. आणि त्या धोरणातून आपल्याला काही लाभ होणार. मग शेतकऱ्यासाठी, युवकांसाठी, म्हणजे आपल्यासाठी आरोग्याची सुविधा, शिक्षणाची सुविधा, अशा सगळ्या गोष्टी, बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर जास्त भर दिला पाहिजे? शेतकऱ्यांचा प्रश्न मिटावं, तरुण वर्गांचा नोकरीचा प्रश्न मिटावं, आणि असंच एवढंच. हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न. येणारं सरकार किंवा आता जे उमेदवार उभे आहेत त्यांनी याच्यावर जास्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर द्यावी. शेतकऱ्याच्या रोजगारांवर. अतिशय चांगलं तुम्ही समर्थन देताय या सगळ्या गोष्टीला. इकडं अजून काही लोक बसलेली आहेत. काय म्हणताय, कशा आहात? काय सध्या निवडणुकीचं सगळं वातावरण आहे, तुमचं काय मत आहे? आमचं काय मत आहे, आलं मतदान द्यायचं. मत असं फक्त मतदान द्यायचं की विचारपूर्वक मतदान? विचारपूर्वक. विचार तुम्ही करताय? मतदान करणार का? 100%. 100%. आणि इतरांना सांगणार का मतदान? 100% तुम्ही मतदान कुणालाही द्या, आम्ही नाही म्हणणार की अमख्यालाच द्या, पण मतदान केलं पाहिजे. मतदान केलंच पाहिजे. आपल्या मतावर तर देशाची लोकशाही अवलंबून आहे. वा वा, अतिशय छान मुद्दा. तुम्ही एकदम लोकशाहीच्या संदर्भातलं तुम्ही हा विषय सगळा केलेला आहे. आणि अशा पद्धतीने इथं काही लोक जे आहेत इथले जे मतदार आहेत ते एकूण लोकशाही टिकली पाहिजे किंवा शेती टिकली पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे, अशा संदर्भामध्ये ते त्यांची मतं मांडतायत, भूमिका मांडतायत. आणि मतदार राजा हा हुशार होताना दिसतोय असंही काही लोकांच्या म्हणण्यामध्ये येते. परंतु मतदान करण्याच्या दिवशी ही हुशारी राहणार आहे का, हा खरा प्रश्न असतो. अजूनही आपण अनेक लोकांना या संदर्भामध्ये विचारणार आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं. आणि आज आपण बारामती लोकसभेचा दौरा केलेला आहे, इथला आढावा घेतलेला आहे, इथल्या मतदारांशी आपण चर्चा केलेली आहे, त्यांची भूमिका जाणून घेतलेली आहे. आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 23.5 लाखाहून अधिक मतदारांची संख्या आहे. यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. हे खडकवासला आहे, भोर आहे, पुरंदर आहे, दौंड आहे, बारामती आहे आणि इंदापूर आहे. आणि या सगळ्या 6 विधानसभेतलं जे राजकारण आहे ते सुद्धा या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे भोरमध्ये थोपटे काय भूमिका घेणार आहेत, पुरंदरमध्ये कशा पद्धतीनं मतदान होणार आहे, त्याचवेळी दौंडमध्ये काय भूमिका राहणार आहे, इंदापूरमध्ये कुठल्या पद्धतीनं मतदान होणार आहे, बारामतीमध्ये एकाच कुटुंबातले 2 उमेदवार असल्यामुळं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मतदान होणार आहे, या संदर्भामध्ये प्रचंड संभ्रम या मतदारसंघामध्ये आढळला. आणि ज्यावेळेस मतदारांबरोबर आम्ही बोलत होतो तर तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल की त्यांच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न आहेत की पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, उद्योगाचा प्रश्न आहे आणि आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न. लोक भरभरून बोलतात. बऱ्याचदा आपण बोलतो की गावखेड्यातल्या लोकांना देशाची अर्थव्यवस्था काय कळते किंवा आर्थिक जी स्थिती आहे त्याच्याबद्दल काय कळतं. परंतु या लोकांबरोबर बोलत असताना अतिशय महत्त्वाचे मुद्दे समोर आले ज्याच्यातून आपल्याला आर्थिक परिस्थितीची जाणीव होऊ शकते, देशाच्या वास्तवतेची
जाणीव होऊ शकते की आपण कुठं आहे नेमकं. आणि अशाच पद्धतीनं ज्यावेळेस त्यांच्याबरोबर हा संवाद झाल्यानंतर हे सगळे प्रश्न समोर आले. मंडळी, तुम्हाला माहीत असेल की मागच्या ज्या 2 निवडणुका झालेल्या आहेत या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, त्याच्यामध्ये 2014ची जी निवडणूक आहे ती खूप टफ झाली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे निवडून आल्या, परंतु महादेव जानकर यांनी सुद्धा अपेक्षेपेक्षा अधिक जास्त मतं घेतली. 2019मध्ये मात्र सुप्रिया सुळे यांचं जे लीड आहे हे 1.5 लाखाच्या वरती गेलं होतं, परंतु 14मध्ये त्या 68,000 साधारणपणे मताधिक्य त्यांना होतं. आता मात्र 2024ची जी निवडणूक आहे ही त्यांच्याच घरातल्या उमेदवार त्यांच्या विरुद्ध असल्यामुळं आणि राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्याच्यामुळं जे काही सहानुभूतीचं हे जे कार्ड खेळलं जातं आहे दोन्ही बाजूनी, त्यामुळं या ठिकाणी मोठा संभ्रम निर्माण झालेला. आणि हाच संभ्रम तुम्हाला या मतदारसंघामध्ये फिरताना तुमच्या लक्षात येतो. मग कोण जिंकणार आहे, कोण हारणार आहे, हे प्रश्न तुम्हाला म्हणजे भंडाळून सोडतात. या प्रश्नाची उत्तरं जर तुम्ही शोधायला गेलेत. आणि त्यामुळं हे जे प्रश्न आहेत किंवा हे प्रश्न तुम्ही पाहत असताना जी खरी लढाई आहे ती तुम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये दिसत नाही. ही लढाई तुम्हाला शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी प्रकर्षानं दिसते. त्यामुळं येणारी जी ही निवडणूक आहे आणि त्याचा जो निकाल आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा, हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा असेल असं सध्याचं चित्र या बारामती लोकसभा मतदारसंघातून फिरताना आम्हाला दिसतं. महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये आता आम्ही उद्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तिथल्या मतदारांची जी भूमिका आहे ती जाणून घेणार आहे, तिथला आढावा घेणार आहे. आणि हे सगळे आमचे जे रोजचे जे व्हिडिओ आहेत, जे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातले जी ग्राउंड रियालिटी आहे, मतदारांना काय वाटतं, मतदार हा राजा म्हटलं जातं, परंतु राजा खरंच राजा आहे का हे जाणून घेण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय. तर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ जर आवडले असतील तर तुम्ही फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, वालचंद नगर, इंदापूर.